गुरुनाथ माधवनाथ सदा वसावे या हृदयात. श्री 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 गुरुनाथ माधवनाथ सदा वसावे या हृदयात. सदा वसावे या हृदयात. सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षि शिरोभावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः. सद्गुरुतात्मने हे काढून घ्या. हे काढून घे, परत काढून घ्या. असं छोटं राहू द्या. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली. गोपश्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि सत्वरदेवताभ्यो नमो नमः. सर्वोपचारार्थिगन्धाक्षतपुष्पं समर्पयामि. हरिद्रापुष्पं सौभाग्यद्रव्याणि च समर्पयामि. नानापरिमलसुगन्धद्रव्याणि च समर्पयामि. ऋतुकालोद्भवपुष्पाणि च समर्पयामि. धूपं दर्शयामि. धूपान्तर्दीपं दर्शयामि. सुखी ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तुभैर्विषेवदेवहितं यदायुः. हार नाही. कुठे हार आणलाय मी? मुलगा याचा. नाथ महाराज की जय. करा नमस्कार. नमस्कार करू. महाराजांच्या पप्पांनी हातात दे, नाही तर हातात दे, हातात दे. आणि नमस्कार नमस्कार ठेव, डोकं टेकव, डोकं टेकव. अरे वा, अरे वा. अरे मासरी गळ्यात मारायचं. हॅलो हॅलो मग दृष्टी हॅलो हॅलो ఆయన తొందరం వాళ్ళ नेमणी जुन्या गावातले हा काय Hare
हॅलो 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 हॅलो
रूप पाहता लोचनी रूप पाहता
महाराज जन्मले संसारी महाराज जन्मले संसारी महाराज जन्मले संसारी जाती अंतरी नारायण जाती अंतरी नारायण जाती अंतरी नारायण धन्य महाराज जन्मले संसारी महाराज जन्मले संसारी धन्य महाराज जन्मले संसारी महाराज जन्मले संसारी जाती अंतरी नारायण जाती अंतरी नारायण जाती अंतरी नारायण नारायण गाय नारायण गाय गाय नारायण गाय नारायण गाय नारायण नारायण गाय नारायण गाय धन्यताची माय प्रसवली धन्यताची माय प्रसवली धन्यताची माय प्रसवली प्रसवली तया कुळाचा उद्धार प्रसवली तया कुळाचा उद्धार प्रसवली तया कुळाचा उद्धार प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरी निर्धार नामा म्हणे तो तरी निर्धार नामा म्हणे तो तरी निर्धार नामा म्हणे नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण धन्यताची माय प्रसवली धन्यताची माय प्रसवली धन्यताची माय प्रसवली कुमार 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 धन्य महाराज जन्मले संसारी 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 धन्य महाराज जन्मले संसारी
त्याची माय प्रस्तवानी ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं दद्वाधीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलाचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। ॐ रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वन्दे देव उमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नगभूषणं मृगधरं वन्दे पशूनां पतिं वन्दे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वन्दे मुकुन्दं प्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करं। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डलिकाय दातुर्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्ति आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्।
पादळे कथेचा विस्तार बाबाजी करून दार तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी नारायण. नारायण गाय नारायण ध्याय. विठ्ठल 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 धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी नारायण. नारायण गाय नारायण ध्याय. धन्य त्याची माय प्रसवली. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी आपल्या कडगाव गावामध्ये आज हा हरिकीर्तनाचा जो काही माझ्या वाटेला योग आलेला आहे, तुम्हाला सगळ्यांना ग्रामस्थांना भलीभाती माहीत आहे की काय उद्देश आहे आजच्या कीर्तनाचा. पण तरी या पाटील परिवाराचा आनंद म्हणून या पत्रिकेत जो काही मजकूर आहे मी तो थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवतो, कारण इतके नावं माझ्या लक्षात राहणं शक्य नाही. श्री विठ्ठलरावजी पाटील यांचं दिनांक 10/12/2025 रोजी 100 वर्ष पूर्ण करून 101व्या वर्षात पदार्पण त्यांनी केलेलं आहे. आणि या पाटील परिवाराच्या या आनंदात आपण सगळे आज या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत. हा जन्मशताब्दी अर्थात आजच्या आधुनिक भाषेत वाढदिवसाचा दिवस म्हणून हा साजरा होत आहे. आणि आपण सगळेजण या परिवाराच्या हाकेला ओ देऊन सगळे उपस्थित राहिले, तरी त्याच्यासाठी या परिवारातर्फे धन्यवाद देतो. या ठिकाणी याच्यासोबत काही गोष्टी आणखीन महत्त्वाच्या ज्या आहेत, कैलासवासी रावजी तोताराम पाटील, कैलासवासी शरद विठ्ठल पाटील, कैलासवासी जयवंताबाई विठ्ठल पाटील यांचं पुण्यस्मरण पण याच्यात आहे. आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करण्याच्या दृष्टीने स्वागतोत्सुक सौ गायत्री, श्री धनराज आनंदा फालक, सौ स्मिता, श्री पंकज अर्जुन नेमाडे, चिरंजीव केतन फालक व कुमारी श्रुती नेमाडे. किलबिल म्हणजे लहान लहान मुलं, चिरंजीव हिरम, सूरज पाठ, कुमारी वैष्णवी. आणि आग्रहाचं निमंत्रण ज्यांनी आपल्याला दिलं आहे ते चिरंजीव फाल्गुन योगेंद्र पाटील, युग हर्षल पाटील. आणि मुख्य जे निमंत्रक आहे श्रीमती सुरेखा शरद पाटील, राजेंद्र विठ्ठल पाटील, योगेंद्र शरद पाटील, हर्षल राजेंद्र पाटील, सौ हेमलता राजेंद्र पाटील, सौ हर्षा योगेंद्र पाटील, सौ लिपिका हर्षल पाटील. असा हा संपूर्ण पाटील परिवार. आणि याच्यामध्ये आणखीन एक योग असा छान घडून आलेला आहे की आपल्या गावामध्ये श्री मनुदेवी माता कृषी केंद्र जे काही आहे आमच्या हर्षलदादांचं, तर त्यालाही आजच्या दिवशी 10 वर्ष पूर्ण होतात आहे. आणि त्या अनुषंगाने सुद्धा त्यांचं मनपूर्वक कौतुक करतो आणि पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाचा आरंभ करतो. विठ्ठल माझ्यासाठी गावही नवीन आहे, सगळंच काही, आणि त्याच्यामुळे थोडंसं सगळं मला सांभाळून घ्या. मी मध्य प्रदेशमध्ये बऱ्हाणपूरजवळ एक लोणी म्हणून गाव आहे, तिथे माझी भागवत कथा सुरू आहे. आजचा तिथे 6वा दिवस झाला कथेचा. आणि या पाटील परिवाराचा विशेष आग्रह होता, माझे अनुग्रहित शिष्यमंडळी आहेत ते, तर त्यांनी इच्छा व्यक्त केली की बाबा तुम्हाला इथपर्यंत यावंच लागते. म्हणून मी व्यासपीठावरून उतरलो
आणि गाडीत बसून इतका प्रवास करत इथपर्यंत आलो आहे, मला पुन्हा इतका प्रवास करत जायचा आहे. तर या दृष्टिकोनातून थोडंसं दिवसभराचा बैठकीचा परिश्रम, पुन्हा माझं वय तुमच्या लक्षात आला असेल, तर या सगळ्या दृष्टिकोनातून एकंदरीत मला जेवढा काही तास दीड तासामध्ये जे काही चिंतन तुमच्यासमोर मांडता येईल ते मांडण्याचा मी अवश्य प्रयत्न करेल. विठाला कीर्तनकार कुणी असो, टाळकरी कुठलेही असो किंवा कुठलाही एक हे असो, आमच्या वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्य आहे की आम्हाला हेच लागते ते लागते असं काही नसते. जसं काही असलं तिथे सगळं जुळून जाते आणि तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद असा तो आनंद आपण घेत असतो आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी काही पहिला परिचय असावाच लागतो असं काही नाही. मला विचारलं म्हणे ते MP तून येत आहे काही दुसरं तर नाही. म्हटलं नाही, आपलं दुसरं नाही तिसरं नाही, जे आहे तेच आहे बरं का. असतो प्रामुख्याने विषय असा आहे आपल्यासमोर जो ठेवायचा आहे की ज्या निमित्ताने आपण हे कीर्तन आज या ठिकाणी करतोय, खूप मोठी गोष्ट आहे आणि या कलियुगात आणि ते या 21व्या शतकामध्ये 100 पार करणं म्हणजे खरंच एक दिव्य आहे. आणि अशा याच्यामध्ये त्यांचं करावं तेवढं कौतुक मी त्यांना घरामध्ये विचारलं. म्हटलं व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर 100 years एज. मला काही सांगा की तुमचं याचं काय सिक्रेट आहे, मी लोकांना सांगून देईल किंवा असं केलं की 100 वर्ष जगता येते. त्यांनी गोड उत्तर दिलं मला. ते म्हणे याचं एकच उत्तर आहे की तुम्ही सदैव आनंदी राहा. तुमच्यासमोर तुमची स्तुती करणार आहे हो की निंदा करणार आहे हो, तुम्ही त्याच्याशी प्रेमाने बोला, तुम्ही शेकडो वर्ष जगता म्हणले. चला भगवंत त्यांना आणखीन उदंड आयुष्य देव. मी पाहिली त्यांची शारीरिक मानसिक स्थिती सगळी एकदम फिट आहेत. ते वयाच्या प्रमाणे काही गोष्टी येतात, त्या येतात, कमी ऐकू येणे, कमी दिसणे, या सगळ्या गोष्टी नॅचरल आहे, होत असतील. पण एक महत्त्वाचा भाग असा आहे की कीर्तनामध्ये आता जो मी अभंग घेतला, बऱ्याचशा वेळेला हा अभंग उत्तर कार्याच्या किंवा पुण्यस्मरणात असाही घेतला जातो, काही ठिकाणी त्याची निवड केली जाते. पण अभंगाची निवड ही करत असताना त्या दिवशी कोणता प्रसंग आहे हा जितका महत्त्वाचा आहे त्याच्यापेक्षा त्या अभंगाची लक्षणं काय आहे हे महत्त्वाचं असते. कोणता ग्रंथ असो, कोणता अभंग असो, पहिले जोपर्यंत तुमच्या लक्षणं लक्षात येत नाही तोपर्यंत त्या अभंगाचा जो काही मतित अर्थ आहे, गुह्यार्थ आहे, गूढार्थ आहे तो उलगडत नाही. जसं एखाद्या माणसाला ताप आला आहे तर त्याचं तो डॉक्टरकडे गेला तर डॉक्टरला असं सांगायला लागला की माझं डोकं दुखते आहे, अंग रसरस करते आहे, डोळे आग करत आहे, हातपाय दुखत आहे. आता इतक्या सगळ्या तक्रारी केल्या आणि डॉक्टरने पॅरासिटामॉल लिहून दिली. तो म्हणले का हो, मी तुम्हाला इतके सगळे गोष्टी सांगितले की इतकं होते आणि तुम्ही एकच गोळी देता. म्हणले हे इतके सगळे लक्षणं आहे आणि याच्यावर लक्ष सिद्ध झालं की तुम्हाला ताप आला आहे. म्हणजे याचा अर्थ लक्षणाहून लक्ष सिद्ध होते. मग लक्षणाहून जर पुराणांमध्ये काही पंचलक्षणं आहेत, भागवत दशलक्षणाचा ग्रंथ आहे, पण या लक्षणा जोपर्यंत साधक अभ्यासत नाही, प्रत्येक अभंगाचा जो प्रवेश आहे तो त्याच्या लक्षणावरून सिद्ध होत असतो. म्हणून आजच्या या स्थितीमध्ये जो अभंग मी आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे, संत शिरोमणी भगवंताचे प्रेमाचे म्हणजे प्रेममूर्तीच नामदेवरायांचा आहे. छोटासा याच्यासाठी निवडला की 3 चरणाचा आहे तर जरा लवकर आटपेल मलाही जाता येईल. पण अभंग 3 चरणाचा असो का 6 चरणाचा असो, त्याची व्याप्ती खूप मोठी असते. हा भाग वेगळा आहे. तर या अभंगाकडे जर जायचं असेल तर महत्त्वाचा प्रवेश असा आहे की ही सृष्टी ज्या दिवसापासून निर्माण झाली, जेव्हा केव्हा हिचा उपज झाला ब्रह्मदेवाच्या पासून, त्यावेळपासून या सृष्टीचं आपलं एक चक्र आहे. उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ते सृष्टीचं चक्र एक अव्याहत रात्रंदिवस एक सुरू आहे. क शरीराचा त्याग केला म्हणजे काय, जे स्थूल शरीर आहे ते त्यागलं आणि शतरूपा अशी स्त्री पुरुषाची प्रथम जोडी निर्माण झाली, जिथून मैथून रूपी प्रजेचा आरंभ झाला. असं ज्याला क अक्षर लागलं समजून जावं ती गोष्ट त्याज्य आहे. जसं ताकामध्ये क आला
तर ताक त्याज्य आहे, पोटात भरत नाही, क लागला. या शरीराला सुद्धा एक क लागलेला आहे, कुंभ आहे. जिथून ही निर्माण झाली तिथून मी सुरुवात केली की हे इथून आहे. मग एवढी सगळी सृष्टी निर्माण केल्या, प्रजेचा विस्तार करा. त्यावेळेला प्रजेच्या विस्ताराची चिंता होती, आता प्रजा कमी करण्याची चिंता आहे सरकार. बरं का, 2 काळातला मोठा भूकंप. ह्या सगळ्या सृष्टीच्या नंतर भगवान ब्रह्मदेवाला हा मनुष्य निर्माण करावासा वाटला आणि तो केला. आणि इथेच याची धन्यता आहे. इतर याच्यामध्ये काय अंतर होतं की जेणेकरून निर्माण झाला तर विशेष वाटला हा. तो याच्यासाठी विशेष वाटला, गोष्टी जरी सारख्या असल्या तरी एक गोष्ट मात्र दोघांमध्ये भिन्न आहे. म्हणजे कोणती? त्याला आम्ही बुद्धी असं म्हटलेलं आहे की माणसाजवळ व्यतिरिक्त बुद्धी आहे. आता हाही एक संशोधनाचाच विषय आहे, खरंच माणसाजवळ बुद्धी आहे की नाही. म्हणजे तुम्हाला शंका असेल तर मी पुराव्यासहित सांगतो तुम्हाला. समजा असं पहा की 2 बकेट मधून समोर आणि एका गाढवाला आणलं मैदानात आणि त्याला दिलं त्या बादलीत तोड. तो कोणत्या बादलीत तोड घालेल? आणि आता चिवचिव करता येईल, पण या कोणत्याच जन्मात हरी हरी म्हणता येत नाही. हा एकच असा जन्म आहे की या जन्मामध्ये त्याचं नामस्मरण करता येते आणि इथेच ती धन्यता आहे. याची देई घडे देवाचे भजन, याची देई घडे देवाचे भजन, याची देई घडे याची देही घडे देवाचे भजन. याच देहामध्ये याच जन्मामध्ये हे करता येते, किंबहुना याच जन्मात हे करायचं असते. एक इथे मूलभूत प्रश्न असा निर्माण होतो की भगवंताचे अवतार झाले. भागवताने 24 अवतार सांगितले, काही प्रमुख 10 अवतार आपण मानतो. अवताराची एक आपली मीमांसा आहे. अवतार मीमांसेत सांगितलं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत वगैरे वगैरे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय.
झालं, इतकी अवताराची मीमांसा. म्हणजे देवाच्या अवताराला कारण आहे. याचा एक सिद्धांत असा तयार होतो की कोणतंही कार्य कारणाशिवाय होत नाही. मग देवाचा अवताराला कारण सांगितलं की धर्माची स्थापना करणे, साधूचं रक्षण करणे, दृष्टांत निर्दलन करणे, भक्ता राखी पायापाशी दुर्जनाते संहारी, अशा पद्धतीचं प्रमाण सुद्धा आहे. मग हे झालं देवांसाठी. संतांसाठी त्यांना विचारलं की तुम्ही कशासाठी आले, त्यांचंही प्रमाण आहे. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, बोलियले बोले बोल, धनी विठ्ठल सन्निध, किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. मग देवांच्या आणि संतांच्या अवताराचं कारण सांगितलं की ह्या जगामध्ये जे काही असं दोघं मिळून जे चालते आहे, ज्ञान अज्ञान पाप पुण्य संमिश्र द्वैत स्थितीत चालते, त्याच्यातलं निश्चित सत्य काय आहे ते नक्की करून देण्याचं कार्य करण्यासाठी आम्ही आलो. ही संतांची भूमिका आहे. मग जर देवाच्या अवताराला कारण आहे, संतांच्या अवताराला कारण आहे, तर माणसाच्या जन्माला काही कारण असेल की नाही? मग आता प्रश्न विचारा, आपण कशासाठी जन्माला आलो? विनाकारण यायचे म्हणून येऊन गेलो, राहायचे म्हणून राहून गेलो, नंबर लागला चालले गेलो. भाई काही तर कारण असेल. मग आता मला सांगा, ज्याला ज्याच्या जन्माचं कारण माहित नाही तो कार्य करू शकतो का? आणि हीच आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. विठाल विठाल एक प्रमाण असं आहे, जन्म घेणे लागे वासनेचे संगे, एक असं प्रमाण आहे. एक प्रमाण असं आहे, दुरोने आलो मी गा, दुःख झाले दारुण, या वया येथवरी, होते हेची कारण, दुर्लभ भेटी तुम्हा, पायी झाले दर्शन, वगैरे वगैरे वगैरे. आमच्या जन्माचंही कारण हे आहे. पण जवळजवळ सगळ्यांना आपल्या जन्माचं कारण माहीत नसल्यामुळे ते जे करायला पाहिजे ते न करता, आता पुढे बोलण्याची काही गरज नाही आहे मी, बरं का. आपण नोकरी करायसाठी आलो का, शेती करायसाठी आलो का, धंदा करायसाठी आलो का, कशासाठी आलो म्हटले, मग पोट कशाने भरा, याच्यासाठी नाही आलो तर कशासाठी आलो? काही काही तर मला असं सांगता, याच जन्मात खाऊन पिऊन घ्या, पुढच्या जन्मात कोण पाहलाय? वास्तविक पाहता माणसाने या जन्माला भोगासाठी जन्म समजला. आणि खऱ्या अर्थाने जर पाहाल तर माणसाने या जन्मात जे काही करावं त्याचे फळ भोगण्यासाठी दुसरे जन्म आहेत. पण माणसाचा जन्म जर कशासाठी असेल तर तो भोगासाठी नसून त्यागासाठी आहे. या जन्मात त्याग करता आला पाहिजे. भगवद्गीता म्हणते त्यागात शांती निरंतरम. भाई त्यागामध्ये शांती आहे, भोगामध्ये शांती नाही. अगदी फाटकं उदाहरण सांगतो तुम्हाला. फाटकं म्हणजे की जे दृष्टांतात अगदी खाली येऊन जाते. पण कधी कधी समजण्यासाठी अशा गोष्टी बोलाव्या लागतात किंवा सांगाव्या लागतात. मला सांगा की एक माणूस पोटभर जेवला, तसं पोटभर जेवला, त्याच्याने त्या खाल्लेल्या अन्नाचा आनंद त्याला मिळाला, बरोबर. आणि सकाळी उठून शौचाला गेला, शौचाल कळते ना, बाहेर दिशेला गेला आणि पोट साफ झालं त्याचं स्वच्छ आणि बाहेर आला. आता तुम्ही सांगा, रात्री जेवून भोगलेल्या अन्नाचा आनंद मोठा का सकाळी जाऊन आल्यानंतर रिकामं झाल्याचा आनंद मोठा आहे? तुम्हाला हेच म्हणावं लागेल. म्हणा मग त्यागात शांती. इथे भोगामध्ये ते सुख येऊच शकत नाही, ते त्यागामध्ये आहे. पण या माणसाने या सृष्टीला असेल, या देहाला असेल, या संसाराला भोग समजून हे सगळे त्याच्यावर तुटून पडले. आणि शेवटी जिथे भोग आहे तिथे रोग आहे, आणि जिथे रोग आहे तिथे ते दुःख आहे, आणि जिथे योग आहे तिथे त्याग आहे, जिथे त्याग आहे तिथे शांती आहे. हे सूत्र आहे. विठाला मी भूमिका स्पष्ट करून दिली तुमच्या समोर की माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा हा मधला जो काळ आहे, दरम्यानचा, हाच त्याच्या जीवनाचा खऱ्या पद्धतीचा एक जीवनाचा काळ आहे. पण या जीवनामध्ये हे जगत असताना तो ज्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी आपल्या याच्यामध्ये आत्मसात करत असतो,
तर आपलं हे काय चरण काय आहे, धन्य महाराज जन्मले संसारी. आपण काय समजलो की धन्य ते आहे ज्यांची 5-50 एकर जमीन झाली. ते नाही. मग काय धन्यता आहे, कुठे धन्यता आहे, त्या धन्यतेची जागा शोध आहे. महाराजांनी अभंगात सांगितलं आहे की तो धन्य आहे ज्याच्या मुखात तो नारायण आलाय, जो गातो ध्यातो वगैरे पुष्कळ त्याच्यासोबतच अनुषंगाने आलेले विषय आहे. पण थोडं पहिल्या चरणावर मी भर याच्यासाठी देतोय की याची उपयुक्तता आपल्या लक्षात यावी की हे किती महत्वाचं आहे. मग आता इथे एक महत्वाची गोष्ट आणखीन बारकाईने ध्यान देऊन ऐका की या जन्मात आल्याच्या नंतर असं सांगते शास्त्र की 184 योने आम्ही फिरून या मनुष्य जन्मामध्ये आलेलो आहे. आणि हा एक असा जन्म आहे की जसं हे भुसावळचं जंक्शन स्टेशन आहे की नाही, त्याच्याहून तुम्ही कर्नाटकात जा, मध्य प्रदेशमध्ये जा, आणखीन गुजरातमध्ये जा, कुणीकडे जा, तिथे त्या स्टेशनवरून गाडी तुम्हाला भेटते कुठेही जायची. तसं हे मनुष्य जन्म एक असं स्टेशन आहे, इथून कोणत्याही जन्मात जाता येते, ठरवता येते आणि असं की कुठे जायचं आहे. हा, हे एक विशेष आहे की तुम्हाला ठरवता येते कुठे जायचं आहे आणि या चक्रातून सुटायचं आहे का हेही ठरवता येते. म्हणले पण कसं काय ठरवता येते? मग त्याच्यासाठी पहिले तयारी करावी लागते. भागवतामध्ये भरताचं फार मोठं उदाहरण आहे. मी तिकडे नाही जात आता त्या दृष्टांताकडे, फक्त तुम्हाला एवढं सांगतो की ठरवता येण्यासाठी काहीतरी ठरलेलं असलं पाहिजे. ते कसं ठरते पहा, मी तुम्हाला थोडंसं स्पष्ट करून सांगतो मला काय म्हणायचं आहे. एक वेळा माझा कार्यक्रम नागपूर शहरामध्ये होता भागवताचा, आणि 1 महिना आधी मी जायची तयारी की आपल्याला नागपूर जायचं आहे, नागपूर जायचं आहे. तर माझी पत्नी मला म्हणते मग हे बॅग घ्यायची की हे? म्हटलं कोणती घ्या. मग हे धोत्र घेणार की ते ठेवले, मग हे उपरणे का ते, मग तुमच्याबरोबर लाडू देऊ की चिवडा, हे असं करता करता महिना गेला. गावापासून 400 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे, फक्त 7 दिवस राहायचं आहे सप्त्यासाठी. तर 1 महिना पासूनची तयारी आहे. कुठे जायसाठी? नागपूर जायसाठी. वरती जायचे किलोमीटर किती काय? याच्या तयारीला कधी लागायचं? म्हणजे काय तयारी करणे पडते, आपण गेले की बाकीचे करून घेतील. विठाला ही तयारी करता येणं, प्रिपरेशन. कशाचं? प्रिपरेशन ऑफ द डेथ, मृत्यूची तयारी. काय तयारी आहे मृत्यूची? मृत्युर्माम अमृतम गमया. एक तुम्हाला छोटासा त्याच्यासाठी अनुषंगाने दृष्टांत सांगतो. एक कुठलं, आता दृष्टांतामध्ये सगळ्या कल्पित गोष्टी असतात. एक कुठलं तरी राज्य आहे आणि तिथे जसं आपल्या देशामध्ये पंचवार्षिक योजना आहे तशी तिथे राजा दरवर्षी बदलतो, 1 वर्षाचा कार्यकाळ. आणि त्या राजाचा 1 वर्षाचा कार्यकाळ संपला की त्या नावेमध्ये बसून तिकडच्या पार सोडून देतात. आणि तिकडच्या पार जंगलात सोडला की तो जिवंत काही परत येत नाही. आणि त्याच्यामुळे त्या धाकाने कोणी राजा बनायला तयार नाही, बिनविरोध निवडून द्यायला तयार आहे. तरीही नाही. एका तरुणाने विचार केला की एवढी राजसत्ता भोगायला भेटते पण या धाकापायी हे करता येत नाही, काहीतरी डोकं लावलं पाहिजे. त्याने डोकं लावलं आणि सांगितलं मी बनायला तयार आहे राजा. म्हणले बापा आजच शपथविधी लगेच. त्याला बसवलं सिंहासनावर. राजा घोषित केलं की आजपासून वर्षभरासाठी हे आपले राजे. आणि जसा त्याच्या हातात राजसत्ता आली त्याने सगळ्या शिपायाला कर्मचाऱ्याला बोलवलं की त्या नदीच्या पार जितकं जंगल आहे तितकं सफा करा, तिथे एक फार्म हाऊस बांधा, स्विमिंग टँक तयार करा, असं काही गार्डन करा की तुम्हाला सांगतो एका 6 महिन्यात अशी काही रोशनी तयार केली. हा म्हणजे देव राजीनामा जाऊ. मला सांगायचं हे आहे, या माणसाच्या हातात सत्ता आल्याच्या नंतर त्याने इकडची तयारी केली की तिकडची. मग आपण कुणीकडची करता? आणि ज्याला ते करता आली ते धन्य आहे. विठाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तेच तयारी आहे. दाय विजू घाल, ओळे करणे आहे. कोणाला फुनके करायचे, कोणाला इडण्या करायच्या. त्याच्यात काय
बरं का. बरं, इतकं करून सुद्धा यांची समस्या एक आहे, जिवंतपणी तर जवळ होते सकाळ दुपार संध्याकाळ, मी आता ते गिनत नाही. इतकं सगळं खाल्ल्याच्या नंतर काही हरकत नाही, जिवंतपणे माणूस आहे खाल्लं, पण गेल्यावरही पडल्या तिथीला येतात. म्हणलं का हो बाबा आले कशासाठी? म्हणले वडे भाजे बाबांनी. तुम्हाला माहित आहे हे वडे श्राद्धाच्या दिवशी का बरं करता? ऐकून घ्या, माहित पाहिजे, नुसते करत नका जाऊ. आमच्या भागवतामध्ये एका माऊलीने उडीद आणले काळे शार, आम्ही घेऊन आलो घरी. आमच्या घरच्या बाईला एवढा आनंद झाला, म्हणे बाबा मस्त उडीद भेटले. म्हटलं मग भरा डब्यात. भरले आणि काही दिवसांनी त्या उडदाचं भाग्य काय नशीब हे झालं काय माहीत, ते डब्यातून खाली आले आणि उन्हात गेले. उन्हात वाळले ते. अगोदरच ते काळे उडीद, त्यांना थोडासा तेलाचा हात लावला, असे चमचम चमकायला लागले. ते चमचम चमकता आहे. त्यांचं सगळं तयार झाल्यानंतर मग त्यांना म्हटलं झालं असेल बुवा, आता यांची मालिश विलिश झाली, आता पुन्हा भरतील डब्यात. नाही ते गेले चक्कीत. चांगले संबंध होते त्याचे, 2-2 झाले. उडीद मग त्याच्यावर ते काळं साल होतच. आम्हाला पांढऱ्याचं काळं करायची चिंता आहे, त्या बाईला त्या काळ्याचं पांढरं करायची चिंता होते. त्याने उखळात घेऊन त्याला उडदाला, मी गोष्ट उडदाची सांगतोय बरं, काढले त्याला उडदाला, आणि त्याचे ते सगळे साल्ट बिल्ट उडाले. मग ते डाळ आली. म्हटलं चला गोरा झाला आता उडीद. इतक्यावर हे प्रकरण थांबलं नाही. मग पुन्हा चक्कीत त्याचं पावडर पीठ होऊन आलं, आणि मग ते 1 किलो पीठ घेतलं, त्याच्यात रामबंधू आले बरं का. आणि तो गोळा तयार झाला. तो ते गेला वाट्यावर, त्याच्या तिथे ते घेतला खलबत्ता हातातून उडदाला. मग आजूबाजूच्या 4-5 जणीला बोलवलं की तुम्ही या. तेही पोळपाट लाटणी घेऊन आले. लाट्या तयार झाल्या, लाटले गेले पापड, उन्हात वाळले, डब्यात भरले. म्हटलं ऑपरेशन आता पूर्ण झालं, उडदाचं ऑपरेशन पूर्ण झालं. आता तर बिचारा सुटला. इतक्या प्रक्रियेतून गेलाय कोण? उडीद. मग डब्यात गेला. त्याच्यानंतर एक दिवशी त्या बाईचे भाऊ आले घरी. माझ्या भाऊसाठी काय करू? स्वयंपाक झाला आणि त्या पापडाची आठवण आली. तो पुन्हा डब्बा खाली चुल्याच्या निखाऱ्यावर पुन्हा गेला. असे खालून वरतून फोडं आले त्याला उडदाला बरं का, असे फोडं आले. आणि हा माणूस कुरून कुरून खायला लागला. म्हटलं भाऊ तुला माहित नाही हा कोणकोणत्या याच्यातून गेलाय, आणि तुला मजा येते पापड खायला. मग शेवटी खाता खाता तो थांबला आणि काय करतो? म्हटलं हे असं काय करतो? म्हणजे चिटकला. इतक्या अवस्थेतून गेल्यावर सुद्धा उडदाचा चिकट हा स्वभाव जसा जात नाही, तसा हा माणूस त्या उडदासारखा या संसाराला चिटकलाय, म्हणून उडदाचे वडे आहे. चला मी दोघी बाजूनी सांगतोय तुम्हाला की ही जी काही सगळी परिस्थिती आहे, अशी किती म्हणजे हे उदाहरणं सांगितले तर तो केवळ कीर्तनाचा एक हे करणं आहे, पुढे नेणं आहे. पण मूलभूत मुद्दा हा आहे की हे तर कोणी सांगून देईल टीका टिप्पणी करून की असं झालंय, पण खरं तो आहे की जो याच्यातून सुटण्याचा उपाय सांगेल. काय उपाय आहे? धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण. या ध्याती शब्दावर ते ध्याती अंतरी नारायण. ध्यान, नामस्मरण, चिंतन, जप हे सगळे शब्द भिन्न भिन्न आशयाने आलेले आहे बरं का. याला जो कोणी ध्यातो त्या ध्यातामध्ये आधी ध्यान असावं लागते बरं का. त्या ध्याताला पहिले ध्यान असावं लागते. जोपर्यंत ते ध्यान होत नाही तोपर्यंत त्याला ध्याता येत नाही. तुकोबाराय पांडुरंगाच्या समोर उभे राहिले, त्याचं पहिले ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, ते ध्यान पहिले केलेलं आहे. आणि मग तो काय होतो, त्याचा परिणाम काय? पोळा
बैसला मनी, ज्याला पाहिलं ज्याचं ध्यान केलं तो मनी बसला आणि मग तोची वदनी उच्चारी, तो मुखामधून यायला लागतो. पण ज्याचं ध्यानच झालं नाही त्याचा किती उच्चार करा. पहा हे पुष्कळ जण माळ घेऊन जप करतात, पण जप करता करता दूध चाललाय ना, तुम्ही जप करताय ना, यांचं ध्यान त्या जपामध्ये लागूच शकत नाही. मनी फिरतील 2-4 आणि मग एक रामकृष्ण हरी. याचा असं का होते? काही लोकांना जप करता करता जांभया येतात, काही तिथल्या तिथे आडवे होऊन जातात. अशी अनेक परिस्थिती आम्हाला त्या जपाच्या आणि त्या याच्यामध्ये पाहायला मिळते. का? कारण त्याचं ध्यात नाही. ज्याला ध्याता येत नाही त्याच्या मुखात तो येऊ शकत नाही, हा सिद्धांत महाराज याच्यात सांगताय. आणि ज्याला तो ध्याता आला त्याला तो गाता आला, आणि असा जो आहे तो धन्य आहे असं महाराज म्हणतात. विठ्ठल म्हणजे काय याची काही प्रक्रिया आहे का? म्हणजे सांगितले ना त्याच्यात, जे ध्याती जे म्हणजे जे कोणी एका व्यक्तीसाठी नाही, जे कोणी साधक असतील, भक्त असतील, जे कोणी असं करत असतील, पण कुठे ध्याती अंतरी नारायण, अंतरामध्ये नारायण गायचा. नाम घेण्याची, त्याला ध्यानाची, त्याच्या गाण्याची एक पद्धत आहे. आणि ती पद्धत अंतरात जर काही असेल, म्हणजे जपामध्ये मनोमय जप आहे, उपांशू जप आहे आणि वैखरीने होणारा जप आहे, असे जपाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर या प्रकारामध्ये अंतरामध्ये मनोमय जप जो आहे तो सर्वश्रेष्ठ सांगितलेला आहे. आणि मग तो कुठेही असा तुम्ही हरिबोला देता, हरिबोला घेता, कुठेही तुम्ही काय करत असाल त्यावेळेला तुम्ही त्याचं चिंतन करू शकता. पण हे त्याच वेळेला घडू शकते अंतरामध्ये, ज्या वेळेला अंतरात प्रेम असेल. म्हणून कान्होपात्राने एक मोठं गोड चिंतन सांगितलं बघा. घ्या रे मुखी नाम, घ्या रे मुखी नाम, घ्या रे मुखी नाम, घ्या रे मुखी नाम. अंतरी धरो लिया प्रेम, अंतरी धरो लिया प्रेम, अंतरी धरो लिया प्रेम, अंतरी धरो लिया प्रेम. आहे भोळा माझा बाप, 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 आहे भोळा माझा बाप. अंतरी धरोनिया प्रेम, जे ध्याती अंतरी नारायण. या अंतरामध्ये जमणं मोठं कठीण आहे बरं का. बाह्यांगाने सोपा आहे. तुम्ही बाह्य जगाला सांगू शकता तुम्ही वैष्णव आहे, तुम्ही भगवत भक्त आहे, तुम्ही हरिभक्त परायण आहे, हे तुमच्या गळ्यातल्या माळवरून, अष्टगंध बुक्क्यावरून, तुम्ही घातलेल्या कपड्यावरून ओळखता येऊ शकते. पण असं असलं म्हणजे तुम्ही तसेच आहे असं सांगता मात्र येत नाही. म्हणून अंतरामध्ये काय आहे आणि मग अंतरीचे राहावे, स्वभावे बाहेर, ते बाहेर आल्याशिवाय राहत नाही. म्हणून अंतरामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ह्या अंतरामध्ये कसं असावं, कसं ती प्रक्रिया नेमकी आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ते अंतरामध्ये घुसतच नाही बाप. आणि आमच्या अंतरात काही घुसला असेल तर तो संसार आहे, आणि बाह्यांगाने काही असेल तर तो परमार्थ आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणून जे ध्याती अंतरी नारायण, म्हणले जे आतमध्ये नारायण असं गातात, ध्यातात, तो मनुष्य या संसारात धन्य आहे असं महाराज म्हणतात. आणि याच दृष्टिकोनातून जर विचार केला तर एवढा आयुष्याचा हा जो काही पट आहे, 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर 101व्या वर्षात पदार्पण करणं, हे तो आपल्या गतजन्माच्या केलेल्या काही पुण्यकर्माच्या, शुद्ध पुण्याच्या गाठी, की ज्याच्यामुळे हा सगळा भाग आपल्या वाटेला आला. पण याच्यामध्ये
ज्याच्या वाटेला हे आलं त्याचं जितकं श्रेय आहे त्याच्याही श्रेयापेक्षा ते जर आणखीन कोणाला जात असेल तर ते त्यांच्या आई वडिलांकडे जाते. आणि महाराज कधीत पण पहा पुष्कळ प्रमाणामध्ये कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा वगैरे ह्या याच्यामध्ये सुद्धा धन्य माता पिता तयाची या आई वडिलांना धन्यवाद त्या ठिकाणी देतात. मग अशा पद्धतीच्या आई वडिलांचा किंवा ज्यांनी असं पुत्ररत्न जन्माला घातलं त्याच्याविषयीचं स्मरण नामदेवराय दुसऱ्या चरणात करतात. नारायण गाय नारायण ध्याय 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 धन्य त्याची माया सबली धन्य त्याची माया सबली नारायण गाय नारायण ध्याय नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माया सबली धन्य त्याची माया सबली नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण गाय. हे चरण अत्यंत महत्वाचं आहे. या अभंगाचा एक प्रकारचा आत्मा अंतरात्मा आहे. नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली. या चरणाकडे जर बारकाईने पाहिलं मी आधी जे प्रमाण सांगितलं धन्य माता पिता तयाची या तो त्याच्यामध्ये माता पिता दोन्ही आहे. आणि या अभंगाच्या या चरणामध्ये पिता गायब आहे फक्त माता आहे. धन्य त्याची माय प्रसवली बापाच्या बाबतीत सांगत नाही. आता आईच्या बाबतीत जर विचार केला तर या गोष्टीचा काही मतीत अर्थ त्या ठिकाणी होतो. आणि याच्यासाठी जर प्रमाण म्हणून किंवा पुरावा म्हणून जर पाहायचा असेल तर पुन्हा आपल्याला भागवताकडेच वळावं लागेल की ज्याचे वडील वास्तविक पाहता राक्षस कुलाचे आहे हिरण्यकश्यपू. पण माता कयाधू नारदांच्या सोबत आली आश्रमात ज्या वेळेला गर्भवती होती तिथे राहिली आणि परिणाम स्वरूप काय झाला नारदांच्या मुखातून नारायणाचं गाणं सातत्याने ऐकल्यामुळे त्या गर्भावरती जे गर्भसंस्कार झाले परिणाम स्वरूप सत्वरे उच्चारे प्रल्हादे बिंबला उद्धवाला झाला कृष्णदाता त्याच्या मुखात ते यायला लागलं. मग विचार करा की राक्षस कुलामध्ये जन्माला येऊन सुद्धा मुखामध्ये त्याचं नाव येते. परिणाम कशाचा आहे तिथे काय झालेला आहे संस्कार म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मुळे सिंचले सहजे शाखा पल्लव संतोषती. माऊलीने केवढा दृष्टांत देऊन ठेवला. मुळे सिंचले सहजे मुळावर जे सिंचन झालं त्याच्याने शाखा पल्लव संतोषती. म्हणून त्याच वेळेला त्या गोष्टी होत असतात एरवी होत नाही. बघा मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो कळावं म्हणून छोटे छोटे दृष्टांत तुमचं मनही लागून राहावं याच्यासाठी हा खटाटोप आहे. एक वेळा मला कुठे बाहेर गाव जायचं होतं आणि उन्हाळ्याचे दिवस होते. माझी पत्नी मला म्हणाली की तुम्ही आता काही लवकर येणार नाही मला एक 100 रुपये देऊन द्या. म्हटलं ते 100 रुपयाचं काय काम आहे सगळं घरात तर भरून दिलं आहे आता तुम्हाला पैशाचं काय काम आहे. म्हणले उन्हाळ्याचे दिवस आहे आपल्याला एक मडकं विकत घ्यायचं आहे बाजारातून. म्हटलं ठीक आहे बा थंडगार पाण्यासाठी मडकं घरात पाहिजे माठ म्हणून मी 100 रुपये देऊन टाकले. बाई बाजारात गेल्या. आता ते दुकानदार जे होते त्यांनी पाहिलं. दुकानदार कुंभार दादा विचारता आमच्या पत्नीला
म्हणले तुम्ही महाराजांच्या घरच्या बाई आहे ना? म्हटले हो हो त्यांच्याच घरची बाई आहे मी. म्हटले तुम्हाला माठ पाहिजे काय? म्हटले हो हो. म्हणले ताई हा घ्या तुम्ही. त्याने दगड घेऊन असा टणटण वाजून दाखवला. म्हणजे हा घ्या तुमच्यासाठी मी चांगला काढून दिला. म्हणजे केवढ्याचा दिला? म्हणे बाई मी तसा हा बाहेर 150 रुपयाला देतो पण तुम्ही 80 रुपये द्या कारण महाराजांच्या घरच्या बाई आहे तुम्ही म्हणून. म्हटलं चला कन्सेशन भेटलं. आता सगळे मडके रंगाने मधून काळे बाहेरून काळे पण घ्यायचं आहे तर पाहायचं आहे म्हणून त्या मडक्याला त्या बाईने पाहिलं इकडून तिकडून पद्धतशीर आणि म्हणे दादा 80 नाही 150 घ्या लागलं तर 160 घ्या कमी नका करा पण एक करा. हे मडकं ना थोडंसं असं आहे ठोकून असं करून द्या की घेतलं. तुम्ही का बरं हसले? तुम्हाला माझी बायको वेडी वाटली बरं का? कारण असं झालं कुंभार दादा म्हणतो बाई माफ करा पुढच्या दुकानावर जा. आता कुंभार असं करू शकत नाही पण कुंभाराला जर असं करायचंच असतं तर केव्हा शक्य होतं? ज्या वेळेला चाकावर तो गारा होता त्याच्या हातात सगळं काही होतं. डोक्यात जो काही विचार असेल गाडगं मडकं रांजण डेरा जे काही बनवायचं आहे ते तो बनवू शकत होता. हीच गोष्ट आमची आहे. आईच्या गर्भात आहे. आईच्या डोक्यात काय विचार आहे की काय बनवायचं आहे ते तिच्या हातात आहे. पण एकदा का मडकं त्या चाकावून खाली उतरलं आणि कुंभाराने पाहिलं अरे थोडंसं तिरप वाकडं आहे ठोकून पुन्हा करता येते नीट. तसं लेकराचं कुठे पाऊल चुकलेलं दिसलं तिथे ठोकून आणता येते लाईनवर. पण एकदा का मडकं भट्टीत भाजलं की ते फुटू शकते पण बदलू शकत नाही. ही स्थिती आमची आहे. आज लोक ज्यावेळेला विचारतात ही पिढी अशी तशी नाही त्या पिढीचा दोष नाही आहे. आम्ही काय सिंचन केलं आहे मुळावरती काय सिंचन झालं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हीच गोष्ट सांगतात आहे की एक आई केवळ पोराला जन्म देते म्हणून ती आई होत नसते. ती त्या कुटुंबाला केवळ वारस देत नसते या राष्ट्राला एक नागरिक देत असते आणि एक आमच्या परमार्थाला एक वैष्णव भगवत भक्त भेटत असतो. आणि म्हणून ही नैतिक जबाबदारी बनून जाते आमची. धन्य त्याची माय प्रसवली. कोणाची कोण अशी प्रसवली आणि धन्य का? कारण त्याच्या मुखात नारायण आला. प्रल्हादाचंच नाव निघालंय म्हणून मला मोह आवरत नाही. प्रल्हादाबद्दल थोडंसं बोलतो. प्रल्हाद ज्या वेळेला नारदांनी त्याचा जन्म झाल्याच्या नंतर त्याच्याकडे पोहोचून दिला ना हिरण्यकश्यपूकडे. हिरण्यकश्यपूला एवढा आनंद झाला की माझा पोरगा तुम्ही मला आणून दिला खूप खूप धन्यवाद तुमचे. पण हिरण्यकश्यपू तिथपर्यंत थांबला नाही. काय म्हणतो तुमचे धन्यवाद पण आपल्या गुरुला बोलवतो शुक्राचार्यांना. म्हणले जरा याची कुंडली बनवावरून सांगा बरं हा कसा काय आहे. म्हणले काय कुंडली बनवतो त्याची? अरे जो त्याचा जन्म ज्या नारदाच्या आश्रमात झाला आहे हा आपल्यासारखा राक्षस बनूच शकत नाही. म्हणले मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? म्हणले आमच्या शाळेत ॲडमिशन घे. मग त्याला षंडामर काय जे ते असतील त्यांचे गुरु त्यांच्या स्वाधीन केला. आणि ज्या वेळेला 6 महिन्याचं आजच्या भाषेत फर्स्ट सेमिस्टर इज कम्प्लीट पहिला सेमिस्टर 6 महिने संपलं पोरगं घरी आलं. प्रल्हादाला हिरण्यकश्यपू विचारतो हाऊ आर यू प्रल्हाद कसा आहे? म्हणजे आय एम फाईन. हा आजच्या भाषेत सांगतात मस्त आहे मजेत आहे. काय शिकतो? म्हणले पोएम कविता गीत. म्हणले काय येते रे तुला? त्या प्रल्हादाने गीत म्हणून दाखवलं ते त्या बापाला. नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे करुणा पारावारा वरुणालय गंभीरा नारायण नारायण जय गोविंद हरे. हिरण्यकश्यपू म्हणतो नारायण नारायण. आज आपल्या पोरांच्या तोंडात काय येईल? जानी जानी. तुम्हाला तर पाठ झालं बरं का? पुन्हा शाळेमध्ये जावं तिथे परिस्थिती वेगळी. म्हणले तुम्हाला काय येते रे पोरं? म्हणे बडबड गीत. म्हटलं करा बरं थोडीशी बडबड.
खपलक खपलक गोडोबा, घोड्यावर बसले लाडोबा, लाडोबाची लाड करते कोण, आजोबा आजी मावश्या दोन. म्हटलं 3 असत आम्हाला काय करायचं आहे का नाही? तुला मावश्या किती याच्याशी काय. आणि शाळा आम्ही शिकलो, माझ्या वयाची काही बुजुर्ग लोक इथे बसले आहे. आमचे गुरुजी ज्या वेळेला शाळामध्ये कविता शिकवायचे, शर आला तो धावून आला काळ, काय असं गुरुजीच्या डोळ्यात पाणी यायचं की असं वाटायचं की बाण समोरून येतो आहे. गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुना हिया मिळाल्या. अशा सुंदर सुंदर कविता असायच्या. मग वीर रसाच्या, हास्य रसाच्या, साहित्यिक क्षेत्रातल्या अनेक कविता असायच्या. प्रल्हादाच्या मुखात नारायण गाय, नारायण येतो आहे आणि हिरण्यकश्यपूला तो नको आहे. पण येतो कोणामुळे, धन्य त्याची माय प्रसवली. मग पुन्हा शंडामार्कला बोलवलं, म्हणले याच्या तोंडात देवाचं नाव नाही आलं पाहिजे, याद राखा. घेऊन गेले त्याला परत. म्हणले का रे देवाचं नाव घ्यायचं नाही. म्हणले अजिबात घेणार नाही. मग ते पोरं जे सोबत हरिपाठ नारायण नारायण म्हणायचे ते म्हणले, बाबा ते तुझ्या बाबांनाही सांगितलं आता देवाचं नाव घ्यायचं नाही. तो म्हणले आता एक काम करा, तुम्ही जर माझ्यासोबत नाही म्हटलं नारायण नारायण तर मी माझ्या बाबाला सांगेल की हेच मला म्हणायला लावता. त्या पोरांना त्याच्यासोबत नारायण म्हणायला लावे बरं का. आणि असं करत करत पुढचे 6 महिने कंप्लीट झाले. ऐकून घ्या दृष्टांत. पुन्हा आला प्रल्हाद घरी. म्हणले का रे आता नारायण नाही म्हणत ना. म्हणले बिलकुल नाही. मग आता काय आहे. म्हणले 1-2 शिकतोय. म्हणले राजाचा पोरगा आहे, गणित पक्क झालं पाहिजे, पाढे पाठ पाहिजे. म्हणले म्हण कितीपर्यंत येते. म्हणे 20 पर्यंत. त्याने पाढा म्हणून दाखवला. 1 2 3 4 करा मनाचा विचार, 5 6 7 8 धरा पंढरीची वाट, 9 10 11 12 चंद्रभागे स्नान करा, 13 14 15 16 साधू संत झाले गोळा, 17 18 19 20. आणि चुप. हिरण्यकश्यपू कळाला. म्हणले हे काय लावलं तू असं. म्हणले कोण शिकवतो तू. मिस्टर शंडामार्क. बोलवलं त्याला. हे आमच्या पोराला तुम्ही हे शिकवताय धरा पंढरीची वाट. नाही 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 नाही. हिरण्यकश्यपूला राग आला. परिणाम स्वरूप हत्तीच्या पायाखाली दिला. त्याच्यातून वाचला म्हणून उकडत्या तेलाच्या कढईत टाकला. त्याच्यातून वाचला तो होलिकाने मांडीवर घेऊन त्याला जाळण्याचा प्रयत्न केला. 3 गोष्टी झाल्या. पण तरी सुद्धा प्रल्हाद जिवंत आहे. त्याचा राग आला. म्हणले याचा कडेलोट करा. आणि ज्यावेळेला प्रल्हादाला उचलून फेकून दिला. नारायण गाय नारायण गाय. भगवंताने त्याला अलगद झेलला खाली. आणि म्हणले आता जाय बरं तुझ्या बापासमोरून म्हण नारायण नारायण. म्हणले मग 3दा काय केलं होतं. मागचे 3 वेळा तर हेच केलं ना भाऊ. तेव्हा काही आले नाही तुम्ही. म्हणले नाही मी 3दा माफ करतो. देव काय म्हणतो 3दा माफ करून देतो. मला हे भागवतात कथा वाचल्याच्या नंतर शंका यायला लागली. म्हणजे हा 3दा कसा काय माफ करतो. या प्रश्नाचं उत्तर मला 1988 मध्ये भेटलं. तुम्ही म्हणाल 1988 मध्ये काय झालं. माझं लग्न झालं होतं 88. त्या लग्नाचा आणि या 3चा संबंध आहे. सोयरीक झाली शहरातली. मी गाव खेड्यातला. बाई कशा काय शहरातून खेड्यात आल्या ते मला माहीत नाही. आमचे योग चांगले असतील पण खेड्यात जायचं हे माहीत असल्यामुळे काही शहरातल्या वस्तू त्या बाईने गावात आणल्या. त्याच्यात एक प्रेशर कुकर होतं. आमच्या आईच्या संसारामध्ये चुला होता, तवा होता, घरावर ते 4 पत्र होते. हा आमचा साधारण संसार होता. आणि आता या घरामध्ये आल्या आणि तो संसार सुरू झाला. आमची भागवत कथा आम्ही खाटवर पडल्या पडल्या चिंतन करतोय. आणि त्या बाईला वाटलं हे चुला फुकून फुकून तर आपलं कसं होऊन जाईल आयुष्य. म्हणून त्यांनी एक दिवशी ते कुकर काढलं बाहेर आणि ते ठेवलं गॅसच्या शेगडीवर. आणि जसं ते ठेवलं मी आपला भागवताचे श्लोक वाचतोय. जन्माध्यास येतो ब्रह्म ऐकावे. आणि ते कुकरचा आवाज यायला लागला. म्हटलं हे असं काय होतं. मी म्हटलं हे काय चाललंय. मी काय चाललंय म्हणते त्या कुकरने शिटी मारली एक जोरात. म्हटलं हे पहा आपला गरिबाचा संसार आहे ते बंद करून टाका.
म्हणले तुम्हाला कुकरणी माहीत? म्हटलं नाही बा आपल्याला. ते हिरण्यकश्यपूला राग आला, परिणाम स्वरूप हत्तीच्या पायाखाली दिला, त्याच्यातून वाचला म्हणून उकडत्या तेलाच्या कढईत टाकला, त्याच्यातून वाचला. तो होलिकाने मांडीवर घेऊन त्याला जाळण्याचा प्रयत्न केला. तिघी गोष्टी झाल्या, पण तरी सुद्धा प्रल्हाद जिवंत आहे. त्याचा राग आला, म्हणले याचा कडेलोट करा. आणि ज्यावेळेला प्रल्हादाला उचलून फेकून दिला, नारायण गाय नारायण गाय, भगवंताने त्याला अलगद झेलला खाली आणि म्हणले आता जाय बरं तुझ्या बापासमोरून म्हण नारायण नारायण. म्हणले मग तीनदा काय केलं होतं? मागचे 3 वेळा तर हेच केलं ना भाऊ, तेव्हा काही आले नाही तुम्ही? म्हणले नाही मी 3दा माफ करतो. देव काय म्हणतो? 3दा माफ करून देतो. मला हे भागवतात कथा वाचल्याच्या नंतर शंका यायला लागली, म्हणजे हा 3दा कसा काय माफ करतो? या प्रश्नाचं उत्तर मला 1988 मध्ये भेटलं. तुम्ही म्हणाल 1988 मध्ये काय झालं? माझं लग्न झालं होतं 88. त्या लग्नाचा आणि या तीनचा संबंध आहे. सोयरीक झाली शहरातली, मी गाव खेड्यातला. बाई कशा काय शहरातून खेड्यात आल्या ते मला माहीत नाही, आमचे योग चांगले असतील, पण खेड्यात जायचं हे माहीत असल्यामुळे काही शहरातल्या वस्तू त्या बाईने गावात आणल्या. त्याच्यात एक प्रेशर कुकर होतं. आमच्या आईच्या संसारामध्ये चुला होता, तवा होता, घरावर ते 4 पत्र होते. हा आमचा साधारण संसार होता. आणि आता या घरामध्ये आल्या आणि तो संसार सुरू झाला. आमची भागवत कथा आम्ही खाटवर पडल्या पडल्या चिंतन करतोय आणि त्या बाईला वाटलं हे चुला फुकून फुकून तर आपलं कसं होऊन जाईल आयुष्य. म्हणून त्यांनी एक दिवशी ते कुकर काढलं बाहेर आणि ते ठेवलं गॅसच्या शेगडीवर. आणि जसं ते ठेवलं, मी आपला भागवताचे श्लोक वाचतोय, जन्माध्यास येतो ब्रह्म ऐकावे, आणि ते कुकरचा आवाज यायला लागला. म्हटलं हे असं काय होतं? मी म्हटलं हे काय चाललंय? मी काय चाललंय म्हणते, त्या कुकरने शिटी मारली एक जोरात. म्हटलं हे पा आपला गरिबाचा संसार आहे, ते बंद करून टाका. म्हणले तुम्हाला कुकरने माहीत? म्हटलं नाही बा आपल्याला कुकरने माहीत, त्या चुल्याचं सगळं माहीत आहे, पण या कुकरचं काही माहीत नाही, ते काढा तुम्ही. म्हणजे तुम्ही तुमचं चालल्या, इकडे लक्ष देऊ नका. लक्ष काय द्या नका, तो त्याचा चालू दे. माझा जीव असा टांगणीला लागला. म्हटलं काय करावं? म्हटलं ऐका हो, हे पहा मी तुम्हाला सांगतो, आपला विमा उतरवला नाहीये बरं, हे पत्र 4च आहे. अरे माझं बोलणं कोण ऐके, त्या कुकरने दुसरी शिट्टी मारून दिली. जशी दुसरी शिट्टी झाली, म्हटलं आता काही खरं नाही आपलं. मी फार घाबरून गेलो, ग्रंथ खाली ठेवला. म्हटलं पहा मी आता निर्वाणीची विनंती करतो, ते बंद करा. ते बाई बंद करेन ना, तो कुकरही बंद होईना. आणि ज्या वेळेला त्याने तिसरी शिटी मारली, मी खाटल्यावरून खाली. माझी अवस्था पाहिली, ती बाई पळत गेली, बंद. म्हटलं हे अगोदर काबराने केलं. आवर्जून हीच एक गोष्ट सांगायची आहे की एक जर तुम्ही अभ्यास केला तर मी माझ्यासोबत काय घेऊन आलेलो आहे, जे काही संचित माझ्यासोबत आहे ते जर उत्तम असेल तरच हे सगळं शक्य आहे, अन्यथा नाही आहे. पहा तुम्ही, नाही तर अनुभव घ्या. हरिपाठ म्हणा असं म्हणावं लागते, अभंग पाठ करा असं सांगावं लागते, करावं लागते की नाही? म्हणावं जरा आपण तुम्ही म्हणा आपल्याला नाही जमत, ते आपलं कामच नाही बरं का. हरिपाठ आपला नाही, काकडा आपला नाही, कथेचा काही आपला संबंध नाही. कारण काय कोणत्याच जन्मात केला नाही म्हणून येत नाही. पण मला सांगा, तुमच्या कळगावमध्ये एखाद्या कोण्या ठिकाणी असा क्लास आहे का की इथे चुगल्या शिकवल्या जाते, इथे शिव्याचं ट्रेनिंग दिलं जाईल? येता की पण विष्णू सहस्रनाम पेक्षा जास्ती. या उपजत कशा काय आल्या, कोणी शिकवल्या? जे सोबत येते. मग जर मला सांगा, न शिकवता जर शिवी मुखात येऊ शकते, तर न शिकवता हरिमुखात का येणार नाही? पण म्हटलं आहे का? म्हणून याचं म्हणणं अत्यंत आवश्यक आहे की मी धन्य आहे, माझी आई ती प्रसवली, ती धन्य याच्यासाठी आहे की नारायण गाय नारायण ध्याय. माझ्या मुखामध्ये तो नारायण आला. आता त्याचा गाय आणि ध्याय
जो गाय तोच गाये नाचे उडे आपली आछंदे. बरं का, त्याचं गावही गात जागा, त्याला सारखं सारखं गात जावं. बरं का. आणि जितकं आता मला भगवंताने आवाज दिला नाही दिला तर नाही दिला म्हणून काय, राग ताल नाही जानत थुका, हम नाही जानते हम की काय आम्हाला येते नाही येत आहे, पण वेडे वाकुडे गाईन, पण तुझ्या गुणाचं नाम संकीर्तन करतो. मला नेहमी कधी कीर्तनाच्या याच्यावर भागवताच्या व्यासपीठावर बसल्यावर एकच गोष्ट आनंदाची वाटते की मला किती ज्ञान आहे नाही आहे याचा काही संबंध मी सोडत नाही, पण मला याचा आनंद वाटतो की जसं या माईकमधून जो आवाज तुमच्यापर्यंत जातो बरं का, तो काम करतो फक्त आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा, त्याचं श्रेय आपण त्याला दिलंच पाहिजे. तसं तो भगवंत जो काही व्यक्त होतो त्याचं सांगणं व्यक्त करण्यासाठी तो माझं मुख वापरतो, याचा मला आनंद आहे बरं का. कारण माझ्या मुखात तो आला हे माझ्या जन्मोजन्माचं बहुनाम जन्मनाम अंते, त्या खूप जन्मानंतर बहुता जन्मांती जन्मला से नरा देव तू सोयरा करी बापा. तू अशा पद्धतीचा त्याला आपलं करून घे, आणि जर तू केला आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नहे येरती माईकी दुःखाची जनिती. याच्या व्यतिरिक्त काही जर असेल तर ते सगळं दुःखदायी आहे, हेच एक सुखावह आहे. म्हणून नाम गाऊ नाम ध्याऊ नाम विठोबासी वाहू, आम्ही दैवाचे दास पंढरी. ह्या नामाची इतकी महिमा आहे. पण खरंच जो तरुणा भाग्यवान या कीर्तनाच्या याच्याने कीर्तनाचे नटनाचे बरं का, हे नाम मुखामध्ये येणं ही खूप जन्मोजन्माची पुण्याई आहे. आणि या निमित्ताने मला ह्या कीर्तनामध्ये तो आनंद घेता आला याचाही मला आनंद आहे. मी 2 टाळी वाजून भजन करू. विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हे नाम आपल्या मुखामध्ये यावं, ज्याच्या मुखात आलं तो धन्य आहे. पटावी आणि त्याची उपयुक्तता आपल्याला त्यावेळेला मनुष्य ती गोष्ट करायला लागतो. तो फारसं काही बिघडत नाही घेतलं तर नाही घेतलं. काही लोक तर इतकंही उदाहरण देतात, इतके लोक नाही घेत त्याचं काय झालं, त्यांचं तो उलट आणखीन चांगलं होते आहे. अशा तुलना करून सांग. त्याचं उत्तर महाराज शेवटच्या चरणात देतात. रसवलिताया कुळाचा अवतार, रसवलिताया कुळाचा अवतार, रसवलिताया कुळाचा अवतार, रसवलिताया कुळाचा अवतार. नारायण
माया प्रसवली प्रसवली तया कुळाचा उद्धार. जिथे ज्या कुळामध्ये हा प्रसव झाला त्या कुळाचा उद्धार. बर का, काय वर्णन करतात आहे महाराज की या नामाने कुळते पावन कृष्ण नामे अनेक प्रमाण सांगता येते. पण ही प्रक्रिया नेमकी काय घडते, कशी घडते हे थोडंसं आपण बघितलं पाहिजे की खरंच असं होते काय. बरं का, एका प्रमाणामध्ये पहा, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आणि आता उद्धरिलो गुरुकृपे. आता तरलो आणि उद्धरिलो या दोन शब्दामध्ये फरक आहे की नाही. तरणं वेगळं आणि उद्धरणं वेगळं. हा, काही लोक तरले आहेत पण उद्धरले नाहीत. म्हणजे एखादा व्यक्ती पाण्यात बुडत असेल आणि पाण्यात बुडता बुडता जर वर आला तर म्हणलं तरला आहे पण पाण्यातच आहे. पण उद्धरला केव्हा, त्याच्या बाहेर आला असेल तर. बरं का, आणि इथे गुरुकृपेशिवाय हे घडत नाही. मग आपल्याला याच गोष्टीला जर समजून घ्यायचं असेल तर की या नामाने या प्रक्रिया कशा घडतात. माऊलीच्या हरिपाठामध्ये एक सुंदर वर्णन आलं, असोनी संसारी जिव्हे वेगू करी. बरं का, मी गायनामध्ये विनाकारण जास्ती मला जायचं आहे म्हणून थोडक्यामध्ये सांगतोय, प्रमाण धावते तुम्हाला.
असोनी संसार, जर हा संसार अपेक्षित नसता तर नसोनी म्हटलं असतं, आहे की नाही? जर शब्द असोनी म्हणताय तर संसार अपेक्षित होतो. मग संसार अपेक्षित आहे, पण जिव्हे वेगू करी त्याच्यात धन्य त्याची माय प्रसवली. अरे तुला याच्यासाठी जन्म घातला, हे तू कर. बरं, आता ते समजण्यासाठी आपल्याला दृष्टांताकडे गेलं पाहिजे. मग कसं बघा, एक नदीवरून चालणारी नाव, नदीवर चालणारी नाव, डोंगा काय म्हणत असाल तुम्ही, त्याला इथे आणला मांडवात आणि आपण सगळे बसलो त्याच्यात आणि सांगितलं की घेऊन चाल तिकडच्या पार. कधी जाऊ? शक्य नाही. म्हणजे याचा अर्थ नाव त्या ठिकाणी जाण्याचं साधन जरी असलं तरी त्याला पाणी आवश्यक आहे. तसं संसारामध्ये म्हणजे नामाने तरता येत असेल, उद्धरता येत असेल, पण संसार अपेक्षित आहे, जसा पाणी आहे तसा, याच्याशिवाय नाही. मग समजा आता पाणी आहे, नावही आहे आणि आपण त्याच्यात बसलो आणि त्या नावला खालून भगदाड पडलाय छिद्र. आता कुठे पोहोचू? वरतेच. म्हणजे याचा अर्थ असा, सिद्धांत पहा, नाव पाण्यावर असलेली चालते. काय म्हटलं मी? नाव पाण्यावर असलेली चालते, पण पाणी नावेत नको. तसं माणूस संसारात असलेला चालतो, पण त्याच्यात संसार घुसायला नको. आणि तो घुसला, सरळ सरळ गणित आहे. आता चला या दृष्टांताला आणखीन पुढे घेऊन जाऊ. नावही आहे, आता छिद्र नाही आहे, आपण सगळे बसलो त्याच्यात, पण तो नावाडीच नाही आहे त्याच्यामध्ये. कोणत्या ठिकाणी कोणत्या ठिय्यावर लागसाल, म्हणजे तो ज्याच्या हातात तो सुकाणू आहे, ज्या ठिकाणी नेऊन पोहोचवायचा आहे, तो जोपर्यंत त्या नावेत नाही तोपर्यंत त्याला दिशा मिळणं शक्य नाही. म्हणून तोही असावा लागतो. तसा या संसारात हे सगळं असल्यावर सुद्धा हे नाम मुखात येण्यासाठी तो सद्गुरू, ते संत हे जीवनात असावेच लागतात. विठ्ठल पण बाप आपलं धन्य आहे की एवढे सगळे प्रयास करून सुद्धा आपल्या मुखात ते येत नाही. नाही 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 बाप, कीर्तनात असा तुम्ही की भागवत सत्यात असा. मी आता सगळा महाराष्ट्र फिरून आलो, देश विदेश फिरून आलो, पण लोक आम्हाला एकच सांगतात, तुम्ही फुकटने आले, गुपचूप तुमचं मनात रस्ता धरा. आम्ही काय संबंध तुमचा आमचा? बरं काय, काही संबंध नाही. म्हणून या काही काही गोष्टी अशा असतात की त्या करूनच घ्याव्या लागतात त्यांच्यासोबत, त्याच्याशिवाय होत नाही. तुम्हाला सांगतो गंमत, एक वेळा बाबा आपल्या भारतामध्ये एक अमेरिकेतला माणूस फिरत आला. ते लोक फॉरेनर येतात नेहमी. बरं, आला तर आला, तो पंढरपूरमध्ये आला आणि त्याच्याबरोबर एक दुभाषी गाईड, जो इंग्लिशही जाणतो आणि आपली भाषा जाणतो, असा दुभाषी बरोबर घेऊन आला. तिथे वारकरी संप्रदायाचं कीर्तन चालू होतं. कीर्तनामध्ये कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, लोक टाळ्या विठ्ठला विठ्ठला असं करत होते. आता हा फॉरेनरने ते पाहिलं, त्याने त्याला विचारलं त्या दुभाषेला, व्हाय आर दे आर क्लॅपिंग? म्हणे हे लोक टाळ्या का बरं वाजवत आहे? म्हणे दॅट इज आवर कीर्तनास प्रोसेस. ते आमच्या कीर्तनाची पद्धत आहे अशी कीर्तनात टाळी वाजवावी म्हणून. बट व्हाय, कशासाठी? म्हणले आय डोंट नो, मुझे पता नाही, मला माहीत नाही ते का बरं वाजवता, पण कीर्तनात असं वाजवायची पद्धत आहे, वाजवता. त्याच्या डोक्यात तेवढाच किडा राहून गेला की कीर्तनात टाळी का बरं वाजवता. हा अमेरिकेत गेल्यावर यांनी त्याचा संशोधन केलं, त्याच्यावर रिसर्च केला आणि त्याच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये त्याचा लेखसुद्धा आला होता. काही गेल्या खूप वर्षाची जुनी गोष्ट आहे, इंग्लिश महाराष्ट्र टाइम्समध्ये. तर त्याने त्याच्यामध्ये म्हटलं आहे की एखादा व्यक्ती जर 300 वेळा 300 टाइम्स जर टाळी वाजवतो तर त्याचं BP कंट्रोलमध्ये राहते. हे संशोधन त्यांनी केलं अमेरिकेत बसल्या बसल्या. आता हे आपण ऐकलं, आता तुम्ही वट्यावर बसा आणि असं 1 2 3 करा बरं, लोक काय म्हणतील? मग इथे फुकटचं म्हणायला भेटते, वाजवायला भेटते, आणि इतकं करून तो जाऊ द्या, तरे उद्धरे ना तरे, पण निदान BP तर कंट्रोलमध्ये राहते.
पण आपण वारकरीची पावली असेल, वारकरीचा काकडा असेल, वारकरी हरिपाठ असेल, मी तर सांगतो परमार्थिक फायदा होतो नाही होतो याचा विचार न करता जरी तुम्ही केला तरी तुमचा शारीरिक, मानसिक, आर्थिक फायदा झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यासाठी तरी करा. विठाला विठाला मग असं जर कराल तर महाराज म्हणतात की तुमचा निश्चित उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या मुखात त्याचं नाव सातत्याने येऊ द्या. हाच एकच उपदेश मला तुम्हाला सातत्याने या कीर्तनातून करायचा होता. आणि अनुषंगाने विठ्ठलरावजी पाटील यांच्या या 101व्या या वाढदिवसाच्या निमित्ताने वास्तविक पाहता आज वाढदिवसाचा एक आपल्या देव होते, नाम हमारा होता बबलू डबलू, खाने के मिळते लड्डू, दुनिया कहती हॅपी बर्थडे टू यू. हे असे इंग्लिशमध्ये गाणे म्हणा. ही एक संस्कृती आली, फुगे टांगा हे करा. पण तुम्ही एक वेळा विचार करा, आमची संस्कृती दिवे लावण्याची की दिवे विझवण्याची आहे? दिवे लावण्याची आहे. नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू. आम्ही दीप लावणारे, दीपावली करणारे संत आहोत, साधू आहोत. म्हणून या निमित्ताने काही लेसन्स या त्यांच्या 101व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही हे धडे या निमित्ताने घेतले पाहिजे की दीर्घायुष्य जर जगायचा असेल, स्वानंद आनंदाचा जर घ्यायचा असेल तर हे त्याचे सगळे रसायन आहे. याच्याशिवाय दुसरं काही जीवनात असू शकत नाही. म्हणून पुन्हा 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 हेच वारंवार सांगणं आहे की भलेही 21व्या शतकात असा कितीही आपण प्रगतीच्या शिखरावर गेलेले असू द्या, पण मात्र याच्याशिवाय तरुणबाळ मागेही नव्हता, आताही नाही आहे आणि पुढेही असणार नाही. तुम्ही कितीही फिरून घ्या, काहीही उपाय करू. एकच गोष्ट सांगतो, बाई यांनी सांगितलं म्हणजे पाण्यासारखा पैसा खर्च झाला तरी चालेल पण वाचवा बरं. डॉक्टर म्हणले मी माझं पूर्ण जितकं बेस्ट नॉलेज आहे ते सगळं लावून याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करीन, पण शेवटी मर्जी त्याची. मग शेवटी त्याची मर्जी. मग अगोदर कोणा काहीही केलं पण काय सांगावं बाबा. जाता जाता एक शेवटचा दृष्टांत सांगून जातो आणि माझ्या सेवेला विराम देतो. एक वेळा मी जळगावमध्येच ते सागर पार्क वगैरे एरिया आहे ना, तिथे भागवत एका मोठ्या महात्म्याची नंतर 7वा दिवस झाला. आता ते जे काही अँकरिंग म्हणजे जे समारोप करणारे जे राहतात ना, त्यांनी सगळ्याचे धन्यवाद द्यायला सुरुवात केली. याचे धन्यवाद, त्याचे धन्यवाद, गादीवाले, साऊंडवाले, मंडपवाले, अमके ढमके, टाळकरी माळकरी सगळ्याचे धन्यवाद. आणि तो धन्यवाद झाल्यानंतर शेवटी काय बोलला, म्हणले हे पहा तुमची जी सिटिंग अरेंजमेंट आहे, हे जे बसण्यासाठी एवढ्या खुर्च्या ठेवल्या आहे, तर ज्यांनी ह्या खुर्च्या त्यांच्या फॅक्टरीतून तुम्हाला प्रोव्हाइड केल्या त्यांनी सांगितलं की आता ह्या खुर्च्या या धर्ममंडपात बसून पवित्र झाल्या, यांना मी आता काय परत घेऊन जाऊ. म्हणून ना नफा ना तोटा या तत्वावरती मी या खुर्च्या प्रसाद म्हणून 250 रुपयात देतो आहे. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी घेऊन जा. जसे माकोडे मुंग्या त्या गुळाला लागाव्या तसे लोक त्या खुर्चीत चिटकले. 10-10, 15-15 खुर्च्या घेऊन चालले. मी त्याच्यापर्यंत जातो तर मला वाटेल खुर्ची आलीच नाही. मग मी म्हटलं का हो एकटं द्या. म्हणलं नाही नाही. म्हटलं काय असं काय आहे त्या खुर्चीत. म्हणे ऐकलं नाही काय तुम्ही त्या बोन काय सांगितलं. म्हटलं काय सांगितलं. म्हणे या भागवताच्या मंडपात ह्या खुर्च्या पवित्र झाल्या आणि खुर्चीत बसलेले म्हणजे प्लॅस्टिकची खुर्ची 5 जणांचं गाद्या उचलून घेऊन जसं पाहतो. हे माणसाच्या अजूनही डोक्यात येत नाही आहे. म्हणून पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. ज्याच्या मुखात तो सदैव येतो तोच त्या ठिकाणी आहे. आणि असंच नाम तुमच्या मुखात यावं अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. विठ्ठलरावजी पाटील यांना भगवंत आणखीन उदंड आयुष्य देव आणि या पाटील परिवाराची अशीच सगळी उत्तरोत्तर प्रगती होऊन ते सुखी राहोत. त्यांच्या घराण्यामध्ये मी पाहिलं तो नातू वगैरे ते आले, ते तसे कपडे, तो टाळ आणि ते मोठं कौतुक वाटलं. गळ्यात तुळशीची माळ. खरं समाधान घराचं वैभव पाहून न झालं असेल त्याच्यापेक्षा जास्ती त्या लेकराकडे पाहून माझ्या अंतःकरणात झालं की काही का असे ना त्याला या वयामध्ये मी असं करावं असं वाटते. ही मोठी गोष्ट आहे आणि हा संस्काराचा भाग असतो. धन्य त्याची माय
प्रसवली. आणि म्हणून अशा पद्धतीने अशी आई एक जर झाली, जशी जिजामाता झाल्या, या राष्ट्राला शिवाजी भेटून गेले, असे कयाधू असेल, सुनीती असेल, अनेक मातांचं नाव या ठिकाणी घेता येईल. अशा पद्धतीने अशी आई आम्हाला मिळाली की जिच्यामुळे आमच्या मुखामध्ये परमात्म्याचं नाव येते. तेच तुमच्या सगळ्यांच्या मुखात येऊ. सर्वजण सुखी राहो हीच प्रार्थना करतो आणि केलेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. आणि ज्यांच्या कृपेने ही सिद्धीच गेली त्यांचं एकदा स्मरण करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय मागणे ते तुझ प्रती आहे या संतास निर्वीच मज दे आणि तुझे काय नाम काय म्हणे आता उदार तू मज ठेवी पायी संताची या संतास निर्वीच मज दे आणि तुझे काय न मागू दे देव तुकारा देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम
विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार हरिनाथ भगवान की स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की आदि शक्ती मुक्ता कुंडलेश्वर भगवान सद्गुरु झेंडूजी महाराज की जय.